मतदारसंघातील प्रत्येक घरातील माणसांनी शिवाजीदादा आढळराव पाटील आणि शिवसेना यावर प्रेम केलंय आणि 15 वर्ष सातत्यानं उंच म्हणजे आपण म्हणतो ना शिखरेची उंची जशी वाढावी अशा पद्धतीने त्यांना निवडून दिलं। परंतु त्यांनी आज जी शिवसेनेची प्रतारणा केली म्हणजे मूळ म्हणजे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांनी पाहिलं तर त्यांच्यावर खूप जीव टाकलाय। निम्म्या रात्री जरी फोन केला, अक्षरशः दिवसातून 10 जरी फोन त्यांचे केले, आम्ही पाहिले कधीही साहेबांनी त्यांच्या फोनचा अवेअर केलेला नाही। प्रत्येक गोष्टीमध्ये साहेबांनी त्यांना नेहमी किंमत दिली गेली आणि तुमच्यावर हा मतदारसंघ सोपवलाय, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत 24 तास आहोत असं असताना सुद्धा त्यांनी का जावं हा आमच्या मनाचा फार मोठा प्रश्न आम्हाला पडलाय। आणि मुळात खरं सांगते तुम्हाला की आज दादा 15 वर्ष निवडून आले, सर्वसामान्य माणसामध्ये गेले, परंतु जेव्हा ते पुन्हा उभा राहतील त्यावेळेस त्यांना हे त्यांचे बालिश कुणीही एक शिवसैनिक त्यांच्याबरोबर नसणार आहे आणि त्यावेळेस त्यांना क्षणोक्षणी शिवसेनेची 4 अक्षर म्हणजे काय, शिवसैनिक म्हणजे काय आणि सर्वसामान्य जनता जी मतदार आहे ती म्हणजे काय, त्यांचं प्रेम म्हणजे काय याचं उत्तर त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही। गेलो होतो, सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी एवढं सांगितलं की तुम्ही तुमची तब्येत जपा, शिवसैनिक ठाम आहे, शिवसेनेचा मतदार ठाम आहे आणि आम्हाला शिवसैनिकांना आम्ही वेडे शिवसैनिक आहोत। आपल्याकडे एक म्हण आहे ग्रामीण भागामध्ये, आपण वेडी माणसं जे आहे, ईडी म्हणजे ती नाही ज्याच्यामुळं हे आमदार गेलेत ती नाही, ईडीला काय माहेरन सासर सारखंच, माहेरी असली काय सासरी असली काय ईडी सारखीच, तसे आम्ही निष्ठावान शिवसैनिक आहोत। आम्हाला सत्तेचा आणि कुणाच्याही नेतृत्वाचा काही फरक पडत नाही। या तालुक्यामध्ये आणि या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार आढळराव पाटलांच्या जाण्याने कुठल्याही पद्धतीचा परिणाम होणार नाही याची ग्वाही मी या ठिकाणी देतो।